तो फोटो। आणि आज सकाळी तुम्ही वाघाचं कातडं आणि लांडगा असं केलेलं ट्विट, काय सुचवायचं काय आहे? या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत। अंधभक्तांचं मला माहीत नाही, पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी पूच लावला म्हणून देशात। महाराष्ट्रातले काही विषय आहेत। एका बाजूला तुम्ही असं म्हणत आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत, पण आत्ताच राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्या विभागातून जात होते, त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना फोन केला। राज ठाकरेंचे वेळ त्या वॉर्डाचे नगरसेवक, उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत त्या शिवाजी पार्कचे। काय शाखा प्रमुख आहेत, सतत त्या रस्त्याने जातात। आम्हाला का रस्ते माहीत नाहीत? आम्हाला या मुंबईच्या गल्ल्याबोळ माहीत आहे। उदय सामंत नंतर आले या मुंबईत, दादरला शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे। बरं, रस्ते आम्हाला माहिती आहेत, जास्त माहिती आहे। आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। रावसाहेब, हे जरी असलं तरी दोन राजकीय नेते भेटतात। एका बाजूला उदय सामंत हे राजकीय नेते नाहीत। उदय सामंत इज नॉट अ पॉलिटिकल लीडर, ते मंत्री आहेत। ते एकनाथ शिंदे यांच्या गटातले एक मंत्री आहेत असं मी मानतो। मीडिएटर पण बघा, मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही। हा विषय खुला चर्चेचा नाही। राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात। आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। आम्ही शांत आहोत। नाही, पण त्यांची जी काही नेते मंडळी आहे किंवा त्यांच्या पक्षात आम्ही राज ठाकरेंना मानतो। ते असं म्हणतात की त्या मुलाखतीत असा कुठलाही युतीचा, राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता। त्यांनी तसं सांगावं। अर्थ वेगळा तुमचा, तुम्ही अर्थ वेगळा। सन्माननीय राज ठाकरे यांनी तसं सांगावं, त्यांनी सांगावं ना तसं। आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे, दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे। आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे। अजित पवार, शरद पवार बंद दाराआड चर्चा करताना आतापर्यंत पाहायला मिळाले। काल व्यासपीठावर बराच वेळा सरकारी कार्यक्रम, राष्ट्रवादी काँग्रेस आज बैठकही आहे, बैठक आहे, महापालिका निवडणुका आणि दोन गटांनी एकत्र या संदर्भात देखील राष्ट्रवादी काँग्रेस एक आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी काहीशी अस्वस्थता आहे।